नमस्कार मंडळी, सुप्रभात। इथे ना मी सकाळच्या टिफिनची तयारी करत आहे आणि इथे ना तो काल जो साबुदाणा मी घातला होता ना भिजत, तो बघा किती छान असा मोकळा झालेला आहे। जेव्हा मला इडली फ्राय बनवायची असते ना तेव्हा मी काय करते, आदल्या दिवशी रात्रीच इडल्या बनवून ठेवते आणि नेक्स्ट डे फ्राय करते। जर सपोज मी आता सकाळीच इडल्या बनवल्या असत्या आणि लगेच फ्राय केल्या असत्या तर त्या इडल्या व्यवस्थित झाल्या नसत्या फ्राय। त्या इडल्या कशा थोड्या ओलसर राहतात ना, मग ते चिकटतं तेलाला आणि भांड्याला खाली, त्याच्यामुळे इडली फ्राय बरोबर होत नाही। आज लंचला ना ओला वाटाणा बटाट्याची भाजी करत आहे। सो इथे मी मिक्सरमध्ये ना ओलं खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर असं हे करून त्याचं वाटण करून घेत आहे। वाटण लावून ही भाजी खूप छान लागते। बटाटा मी ना शिजलाय का बघितलं। सो बटाटा शिजला का मग हे वाटण जे केलेलं आहे ते घालते। वाटण जास्तच करून ठेवते आणि पण जेवढं पाहिजे तेवढंच घालायचं। तर हे एवढं वाटण मी ठेवते, म्हणजे हे ॲक्च्युली चटणीसारखंच आहे, म्हणजे हे उद्या इडली नाश्त्याला होऊन जाईल, इडलीसोबत खायला। आज संकष्टी आहे, तर त्यानिमित्त देवाला आता आम्ही नैवेद्य दाखवतो आहे। आम्ही सकाळीच नैवेद्य दाखवतो। आज बाबूचा हा आजचा पराक्रम आहे। परवाचा पराक्रम दाखवा। दिसतच नाहीये। हा परवाचा पराक्रम आहे। सो आम्हाला असं लागत असतं। थंडी आत्ता वाजायला लागली आहे। बाबू आला गार्डन मधून खेळून। तुमचा आवाज येत होता मला। मी LG वर येत होती ना, तर तू आणि तुझे दोन चंटू पंटू, ती तुमच्या तिघांचा पण मला आवाज येतो। तुम्ही युजीला होतात। हा हो। काय करतेस? बाब्यासाठी सँडविच खाऊन का त्याच्यात सँडविच। म्हणून ब्रेड वगैरे घेतले का सगळे? हा, मी ऍक्च्युली ते खूप दिवस झाले बनवलं पण नव्हतं ना, त्याच्यामुळे बाहेर काढलं तरी पण अजून मेल्ट नाही झालंय। थंडी आहे ना। 1 तास झाला बाहेर काढून ठेवलं होतं। 1 तास झाला? येस। थंडी असल्यामुळे, आणि तू मला बोलते याला थंडी वाजते। बघ, बटर पण विरघळत नाहीये। बाबू ग्रीन चटणी थोडीशीच लावते, तर मग तिखट लागेल। ते वितळलं नाही ना, मग थोडंसं हे गॅसवरती मेल्ट करून घेते। एकाला चटणी एकाला बटर। सो
सध्या टोमॅटो आणि बटाटेच आहेत, बाकी नाही आहे. मग सध्या मी एवढंच बनवते आहे. आणि ह्याच्यावरती मस्तपैकी चीज घालून चीजवाला सँडविच. ह्याच्यावरती आपण टाकते थोडासा चाट मसाला. टेस्ट छान अशी, आतमध्ये पण चीज छान वाटेल. अजून एक बनव ना का? ओके. सो पहिले तो एक खातोय आणि मग सांगेल सेकंड बनवायचं की नाही. तोपर्यंत मी थांबते. क्या करेल आहे तू? धनिया आला बारीक बारीक करायचं बघ, थोडं थोडं छोडं. सकाळी बघू. सकाळी कोथिंबीर आली. कोथिंबीर अजून एक दे ना. ऍक्च्युली याला खाली बटर लावायची गरज नाही पडत, ते नॉनस्टिक आहे. पण टेस्ट साठी मी लावते, टेस्ट चांगलं येते म्हणून. बघू घे. चला आता आम्ही आवरून बसलोय, सगळं टीव्ही बघत बसलोय. बाबूची परीक्षा संपली त्याच्यामुळे बाबू एकदम रिलॅक्स. 10वीच्या जशी बोर्डाची परीक्षा संपते तसं त्याचं असतं. सो आज काय होतं तुमचं? काय बोललास तू मला ते? हॅपी CID चिल्ड्रन्स इंडिपेंडन्स डे. CID बोलतात हे लोक, लहान पोरं. म्हणजे चिल्ड्रन्स इंडिपेंडन्स डे, म्हणजे जेव्हा त्यांची परीक्षा संपते लास्ट डे असतो त्याला तो CID डे म्हणून त्यांनी डिक्लेअर केलंय. चला आता काय विंटर वॅकेशन चालू होईल काही दिवसांनी. ब्लॉग इथेच एंड करते. आपण पुन्हा उद्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय. कॅप वगैरे घालून एवढी थंडी. इथे मी 1.5 वाटी मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे ओव्हरनाईट. उद्या सकाळी मी ह्याचं काहीतरी बनवणार आहे. तुम्ही मला ना
गेस करून सांगा की मी ह्याचं उद्या काय बनवणार आहे. बघू कोण कोण बरोबर ओळखतो.